मुंबईमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येते। मुंबईमध्ये सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश झालाय। मुंबई गुन्हे शाखा 7 हिने ही कारवाई केलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने ही कारवाई केली आहे। एक साकीनाक्यातली दलाल महिला होती जी तरुणी पुरवायची। आधी बोगस ग्राहक बनून पोलिसांनी सापळा रचला आणि हा सगळा प्रकार सेक्स टुरिझम रॅकेटचा प्रकार उघडकीस आणलेला आहे। विमानतळाजवळ 2 महिला दलालांना अटक झालेली आहे। देह व्यापाराकरता तरुणींना गोव्याला पाठवलं जाणार होतं। 2 तरुणींची या सगळ्या प्रकरणात सुटका झालेली आहे। त्यांना निवारा केंद्रात पाठवलं गेलंय, शेल्टर होम्स मध्ये त्यांना पाठवलं गेलंय। हे सेक्स टुरिझम रॅकेट असं चालायचं की या 2 महिला दलाल होत्या, त्या आधी ग्राहक फिक्स करायचा, त्याच्याकडून तरुणींना त्या ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवले जायचे। त्या तरुणी त्यांनी ग्राहकांनी निवडल्या की त्यांना डेस्टिनेशन भारतातलं वेगवेगळं डेस्टिनेशन विचारलं जायचं। गोवा हे फेवरेट डेस्टिनेशन होतं ग्राहकांचं आणि मग हा सगळा प्रकार फिक्स केला जायचा। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजित, खूप धक्कादायक घटना ही समोर येते। सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश झालाय या माध्यमातून असं म्हणायला हवं, काय सांगाल सविस्तर? सुवर्णा, हे जे रॅकेट आहे या रॅकेटला एक नवीन नाव समोर आलं, ते म्हणजे पिकनिक गर्ल। आपल्याला माहिती असेल की परदेशामध्ये किंवा भारतामध्ये देखील अनेक वेळा असंख्य लोक, लाखो लोक, करोडो लोक पिकनिकला जात असतात। या दरम्यान सेक्स करण्याकरता, त्याचबरोबरीनं विविध शारीरिक गरजा भागवण्याकरता अशा पद्धतीनं महिलांची किंवा तरुणींची त्या ठिकाणी मागणी करणं आणि ती पुरवणी करणं, अशा पद्धतीचं हे सेक्स रॅकेट आहे। म्हणजे जर कुठल्या व्यक्तीला भारतामध्ये पिकनिकला जायचं असेल आणि त्याला तिथे एखाद्या मुलीची गरज असेल किंवा परदेशात जायचं असेल आणि तिथे त्याला मुलीची गरज असेल, तर अतिशय सराईतपणे या सगळ्या मुलीचा एक वेगळा डेटा बनवला जायचा, तिचा एक वेगळी ओळख निर्माण केली जायची आणि संबंधित व्यक्तीची, ती कोणी नातेवाईक आहे किंवा त्याची मैत्रीण आहे, अशा पद्धतीनं सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार केले जायचे। आणि तिथून पुढे मग ज्या वेळेस हे जेव्हा पिकनिकला जायचे त्यावेळी ह्यांचे ज्या करता हे सगळं ठरवलं गेलंय त्या गोष्टी पूर्ण व्हायच्या। पण याच दरम्यान अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक झालेली आहे। त्याचबरोबरीनं अशा पद्धतीमध्ये काही हाय प्रोफाईल लोक आहेत, त्यांची नावं समोर आलेली आहेत, काही लोकांचा भांडाफोड झालेला आहे। आणि तेव्हा क्राईम ब्रांच मुंबईचं जे युनिट 7 आहे त्यांनाही माहिती मिळाली आणि त्यांनी जेव्हा सापळा लावला तेव्हा हे पिकनिक गर्लचं धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर आलं। आता ही पिकनिक गर्ल जी आहेत, या मुली ज्या आहेत, यांच्यामध्ये अनेक मुलींच्या बाबतीत असं समजण्यात आलंय की त्यांना मजबुरीनं, जसं आपल्याला माहिती की लॉकडाऊनच्या काळात अनेकांची कामं गेलेली आहेत, त्याचबरोबरीनं अनेक अशा मुली आहेत की ज्यांना मुंबईमध्ये वेगवेगळे स्वप्न घेऊन आले होते ते, पण त्यांना ती स्वप्न पूर्ण करता आली नाही आणि त्यांचा गैरफायदा घेऊन या मुलींना भाग पाडलं जायचं अशा प्रकारचं काम करायला। आणि या प्रकरणामध्ये ज्या 2 मुली ज्यांना ताब्यात घेतले त्या पीडित आहेत, त्यांना निवारा केंद्रात पाठवलं गेलं असं सुद्धा कळतंय। अजित, तुर्तास आभार, आपण सविस्तर ही माहिती दिलीत त्याबद्दल।